हॅलो एव्हरीवन. तर आपण रसग्रहण पाहत आहोत इंग्लिश मीडियम अक्षर भारती या पुस्तकातून. तर आजची जी पोयम आहे आपली हिरवंगार झाडासारखं, जॉर्ज लोपिस हे याचे पोयम त्यांनी लिहिलेली आहे. तर कवितेचे कवी आहेत जॉर्ज लोपिस. कवितेचा रचना प्रकार आहे मुक्त छंद किंवा मुक्त शैली आणि कवितेचा काव्य संग्रह आहे पूर्ण झाले आहे. तर आता या कवितेचा विषय जर आपण पाहिला तर मानवाचे जीवन हे झाडासारखे परोपकारी, हिरवेगार आणि प्रसन्न असावे. मग माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे हे सूत्र या कवितेत आपल्याला मांडलेले दिसत आहे. तर नेक्स्टचा मुद्दा, जो पुढचा मुद्दा आहे कवितेतून व्यक्त होणारा भाव, तर शांत रस यातून दिसत आहे. पहा, झाडासारखं जगा हे सांगणाऱ्या कवितेतून दातृत्व, सहनशीलता आणि सहकार्य व प्रसन्नता हे प्रत्ययाला आपल्याला येताना दिसत आहे. आणि लेखन वैशिष्ट्य जर पाहिले तर या कवितेतून कवीची आत्यंतिक संवेदनशीलता प्रत्ययाला येते. झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती आदींचे वर्णन हे प्रस्तुत कवितेत सहजगत्या आलेले आहे. अगदी कवीच्या निर्मिती प्रक्रियेची बीजे झाडाशी निगडीत आहेत हे मांडणाऱ्या कवींची तरल किंवा भाव कवितेत हा उमटत आहे. मग मुक्त छंदातील या कवितेचा आशय प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोहोचत आहे. तर हे या कवितेचे लेखन वैशिष्ट्य झाले. नंतर मध्यवर्ती कल्पना जर आपण या कवितेची पाहिली तर झाडाची सहनशीलता, परोपकारी वृत्ती, दातृत्व आणि संकटात उभे राहण्याचा ठामपणा यांचे यथोचित वर्णन या कवितेत झालेलं आहे. मग माणसाचे जीवन झाडासारखे हिरवेगार आणि प्रसन्न असावे हा बहुमोल संदेश ही कविता आपल्याला देते. किंबहुना कला निर्मितीचा संदर्भ झाडाशी आहे हेही यातून आपल्याला अधोरेखित झालेलं दिसत आहे. तर कवितेतून व्यक्त होणारा जर विचार आपण पाहिला तर झाडाची लागवड करणारा व झाड तोडणारा यामध्ये झाड कधी भेदभाव करत नाही. दोघांनाही झाड सारखं सावली देतो. सुखदुःखातील झाडाची ही अविचल वृत्ती माणसाने आत्मसात करायला हवी. झाड परोपकारामध्ये आनंदी जीवन जगते. झाड दानशूर आहे. कोणत्याही ऋतूत फुलणे, बहरणे हा स्वधर्म ते सोडत नाही. आनंदाने जीवन जगतं अशा गुणसंपन्न झाडापासून माणसाने आनंदी जीवन शिकावं तर आपलं आयुष्य सफल करावं हा विचार या कवितेतून आपल्याला व्यक्त होताना दिसतो. पुढचं जर पाहिलं तर कवितेतील आवडलेली ओळ, हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुळावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत, जगावं तर कसं तर हिरवंगार झाडासारखं, रोजच चिंतन करावं कसं तर झाडासारखं. तर ही एक ओळ सुंदर आहे पहा. नंतर कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे. झाड हा निसर्गाचा एक घटक आहे. झाड जगत असताना ऊन, पाऊस, वारा, वादळ यांच्याशी झुंज देत खंबीरपणे उभे असतं. त्याप्रमाणे माणसाने जीवनात निर्धाराने उभं राहावं. झाडाची परोपकारी वृत्ती, अविचल वृत्ती, दानशूरता, आनंदी वृत्ती हे गुण मानवाने आत्मसात करावे हेही कविता सांगत आहे. मग विविध गुणांनी संपन्न असलेला वृक्षासारखे तुम्ही व्हा हे सहजपणे सांगणारी ही कविता मला आवडते आणि सोपेपणाने शिकवण देण्याची ताकद या कवितेमध्ये आहे. तर असा तुम्ही आवडली न आवडण्याचं लिहू शकता कारणे. नेक्स्ट जो मुद्दा आहे कवितेतून मिळणारा संदेश, तर हिरवंगार झाडासारखं ही कविता कवी जॉर्ज लोपिस यांनी मुक्त छंदात लिहिलेली आहे. मग झाडाचे महत्त्व, झाडाची सहनशीलता, दातृत्व, मग सहकार्याची भावना, परोपकारी वृत्ती, हे संकटात ठामपणे उभे राहण्याची जिद्द या गुणांची महती या कवितेतून एक अधोरेखित होते. मग माणसाने झाडासारखे प्रसन्न आणि हिरवेगार असावे अशी शिकवण किंवा संदेश ही कविता आपल्याला देत आहे. तर हे झालं हिरवंगार झाडासारखी ही पोयम. नेक्स्ट पोयममध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.